पालघर जिल्ह्यातील दुपटण, बाहडोली, खामलोली, सागावे आणि चहाडे परिसरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी कडाक्याची थंडी ही मोठी अडचण ठरत असते। पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रचंड थंडीत मेहनत करणारे हे कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संपूर्ण कुटुंबासह वीटभट्टीवर राहून काम करतात। या कुटुंबासोबत त्यांची लहान मुलेही असतात। अपुऱ्या साधन सामुग्रीत आणि थंडीपासून संरक्षण नसताना त्यांचे जीवन अतिशय कठीण परिस्थितीत सुरू असते। ही सामाजिक जाणीव लक्षात घेऊन अंधेरी मित्रमंडळ आणि जांताराच्या सामाजिक सेवा संस्था पालघर यांनी संयुक्तपणे वीटभट्टीवर कामगारांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबवला। या उपक्रमाअंतर्गत दुपटण, बाहडोली, खामलोली, सागावे आणि चहाडे येथील वीटभट्टी कामगार व गरजू ग्रामस्थांना तब्बल 1200 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। कडाक्याच्या थंडीत उघड्यावर काम करणाऱ्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कामगारांना या ब्लँकेटमुळे मोठा दिलासा मिळाला। विशिष्ट लहान मुलं, महिला व वृद्धांसाठी ही मदत मायेची ऊब देणारी ठरली। समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना आधार देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे या उपक्रमातून दिसून आले। अंधेरी मित्रमंडळ व जांताराच्या सामाजिक सेवा संस्था या दोन्ही संस्था सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रम राबवत असून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत। वीटभट्टी कामगारांसारख्या कष्टकरी घटकांसाठी केलेले हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून समाजातील इतरांनाही अशा उपक्रमातून सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अंधेरी मित्रमंडळ अध्यक्ष सुरेश जैन, पारस मोदी, वरिष्ठ उपाध्यक्ष पालघर ललित जैन, धर्मेंद्र जैन, जांताराजा सामाजिक सेवा संस्थेचे सचिव तथा माजी सरपंच प्रसाद भोईर, खजिनदार संजय भुयाळ, सल्लागार देवाभाऊ वझे, सदस्य रमेश डोवला, अक्षय घरत, सुमित गायकवाड, अमर पाटील, संजय दांडेकर, प्रफुल्ल कुडू, निलेश घरत, दृशांत पाटील, राहुल पाटील, सचिन पाटील, बाहडोली ग्रामपंचायत सदस्य राजू कुडू, बाहडोली ग्रामपंचायत माजी सरपंच सुनील पवार, दुपटण माजी उपसरपंच निवास पाटील, दुपटण माजी उपसरपंच नितीन पाटील, सागावे उपसरपंच संदेश खटाळी, पंढरी पाटील, प्रज्योत पाटील, भालचंद्र पाटील। या उपक्रमामुळे वीटभट्टीवर कष्टाने काम करणाऱ्या अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले। थंडीपासून बचाव करण्यासाठी मिळालेली ही मदत केवळ ब्लँकेट पुरती मर्यादित न राहता मायेचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा संदेश देणारी ठरली। समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अंधेरी मित्रमंडळ व जांताराच्या सामाजिक सेवा संस्था यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून अशा कार्यातूनच खऱ्या अर्थाने समाजसेवेचे दर्शन घडते। भविष्यातही अशाच उपक्रमातून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। आज आपल्या दुपटण, बाहडोली, खामलोली या परिसरामध्ये आणि याच्या पुढे आपण सागावाच्या या मधल्या पट्ट्यामध्ये पण वीटभट्टीचे जे कामगार वर्ग आहे ते कामगारांसाठी आपल्या ह्या अंधेरी मित्रमंडळ आहे त्याच्या मार्फत ब्लँकेटचं वाटप होत आहे। तर काल पण या संस्थेच्या मार्फत काल पण वाटप केलेलं आहे। तर आपले हे संस्थेचे अध्यक्ष, अंधेरी मित्रमंडळचे अध्यक्ष आहेत सुरेश जैन साहेब, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा उपक्रम त्यांच्या कसा आणि कसं वाटप करत आहे। अंधेरी मित्रमंडळ ही आमची गेली 30 वर्ष झाले ही आमची संस्था आहे। दरवर्षी आम्ही काही ना काही सामाजिक उपक्रम हातात घेत असतो। यावर्षी साधारणतः 1000 ब्लँकेट आदिवासी भागात वाटप करण्याचं आम्ही निश्चित केलं आणि हा आजचा 5वा राऊंड आहे। मागच्या 2 दिवस अगोदर इगतपुरी तालुक्यातला संपूर्ण आदिवासी भाग, कारण मी त्या आदिवासी भागात इगतपुरी माझा तालुका आहे, मी त्या तालुक्यातनं येतो, त्याच्यामुळे आदिवासी लोकांची गरज काय आहे तर आमचे
सहकारी ललितजी पालघर निवासी आणि त्यांचे बरोबर आलेले संपूर्ण लोक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही इथं राबवत आहोत. संपूर्ण गावकऱ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, सरपंच साहेब होते आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि येणाऱ्या तुमच्या प्रीमियर लीग करता आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. फार चांगला उपक्रम तुम्ही करतायत, जेणेकरून बंधुभाव वाढू शकतो आणि प्रगती होऊ शकते मुलांची सुद्धा. त्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कार्यक्रमात. धन्यवाद. वीटभट्टीवरती अंधेरी मित्रमंडळ यांच्यामार्फत आणि जाणकार राजा संस्था यांच्यामार्फत आज ब्लँकेट वाटप केलेत आणि खरोखर म्हणजे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत या संस्थांचे. कारण जी आपली पात्रवले माणसं आहेत ती खरोखर गरजू माणसं आहेत आणि थंडीचे दिवस आहेत आणि खूप चांगले एक उपक्रम आपल्या सरपंच साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या आणि अंधेरी संस्थेच्या टीमच्या माध्यमातून सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो.